राजा, या समयामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो की आजच्या या समयामध्ये आम्हाला तुझ्या भवनामध्ये तुझ्या चरणाजवळ तू एकत्रित केलंस. आणि परमेश्वरा, आम्ही तुझ्याकडे विनंती करत तुझ्याकडे आम्ही नतमस्तक होत तुझ्या समोर आम्ही प्रार्थना करतो. प्रभूजी, आजचं वचन अनेकांच्यासाठी परमेश्वरा, हे वचन खऱ्या अर्थाने ज्या गोष्टीची त्यांना गरज आहे परमेश्वरा, ती गोष्ट प्रदान करणारं वचन असं होऊ दे राजा. कारण परमेश्वरा, तुझं वचन हे सामर्थ्यशाली आहे. तुझं वचन आमच्यासाठी मधापेक्षा गोड आहे आणि तुझं वचन आमच्या हृदयाला भिडून जाणारं तुझं वचन आहे. प्रभू, आम्ही विश्वास करतो की या वचनाच्या द्वारे आज तुझ्या लेकरांच्या प्रत्येकांच्या हृदयाची तू भेट घेत आहेस आणि या वचनाच्या द्वारे बापा त्यांची प्रत्येक गरज स्वर्गीय भांडारातून तू पूर्ण कर राजा. प्रत्येक अडखळण विघटन तू दूर कर. तुझं वचन समजणारं मन प्रत्येकांना तू प्रदान कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. शॉलोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद प्रभू आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रभू प्रदान करू. आणि आज अशा एका विषयाला आम्ही अभ्यासत आहोत की जो विषय विश्वासणारा असेल त्याच्यासाठी सुद्धा, विश्वासणारा नसेल त्याच्यासाठी सुद्धा, जगातील प्रत्येक व्यक्तींसाठी पियानो आजचा विषय हा महत्वाचा आहे. जसं या ठिकाणामध्ये तुम्ही पाहत आहात, काय आहे? पश्चातापाची गरज. ही गरज जगातील प्रत्येक व्यक्तीची आहे. कारण पियानो पश्चाताप या संबंधीने प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं. मार्क शुभवर्तमान याचा अध्याय 1 आणि वचन 15 या ठिकाणामध्ये मी वाचतो. मार्क चॅप्टर 1 वर्स 15 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला काय सांगत आहे? काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. आमेन. दैवाप करू. हे वचन आमच्यासाठी आशीर्वादित करू. या ठिकाणामध्ये प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या गोष्टी सर्व जगाला त्याने सांगितलेल्या आहेत. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलेलं आहे? काळाची पूर्तता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. प्रियानो, आज तुमचं प्रत्येकांचं लक्ष मी एका शब्दाकडे, एका विषयाकडे केंद्रित करू इच्छित आहे आणि तो विषय आहे, तो शब्द आहे पश्चाताप. पश्चाताप याला इंग्लिशमध्ये रिपेंटन्स म्हटलं जातं. पश्चाताप प्रियानो हा ख्रिस्ती जीवनाचा पाया म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. कारण याच्यावरतीच प्रियानो सर्व ख्रिस्ती विश्वासाचं जीवन प्रियानो उभारलं जातं. आणि म्हणून प्रियानो पहिला आपला जो पाया आहे तो म्हणजे पश्चातापाचा पाया. तो व्यवस्थितरित्या तो रचल्या जाणं, तो मांडल्या जाणं फार गरजेचं आहे. येशूच्या सेवेकार्याच्या सुरुवातीलाच प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टीची स्पष्टता आपल्या लोकांना त्याने दिली की पश्चाताप करा. पश्चाताप म्हणजे प्रियानो फक्त पापांची कबुली नाहीये, तर प्रियानो आपलं मन, आपले विचार, आपलं जीवन याला दिशा बदलून प्रियानो ते परमेश्वराकडे लावणं आहे. त्याला खरा पश्चाताप म्हणलं जाईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सो पश्चाताप, पश्चाताप म्हणजे काय? हा नवीन कराराचा जो भाग आहे, आम्हाला पाहायला मिळतं की नवीन कराराचा संपूर्ण भाग जो मत्त्याच्या पुस्तकापासून प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत हा ग्रीक भाषेमध्ये लिहिलेला आहे. आणि या ठिकाणामध्ये पियानो हा पश्चाताप हा मराठी शब्द आहे, परंतु याचा मूळ जो शब्द आहे तो ग्रीक भाषेमध्ये आम्ही पाहतो की मेटानोइया हा शब्द त्या ठिकाणामध्ये म्हणलेला आहे. मेटानोइया. आणि मेटानोइया या शब्दाचा अर्थ या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळेल. तो अर्थ या संबंधीने आहे की प्रियानो मेटानोइया जो ग्रीक शब्द आहे पश्चातापाचा, त्याला पहिला त्याचा अर्थ होतो मनाचा बदल. मनाचा बदल. दुसरा अर्थ आहे विचारांचा बदल. आणि त्यानंतर आहे प्रियानो जीवनाचा बदल. आणि त्यानंतर आहे पापापासून देवाकडे, परमेश्वराकडे वळणे.
म्हणजे पश्चाताप काय आहे? मेटानोइया हा मूळ ग्रीक शब्द आहे आणि या शब्दाचा मूळ जो अर्थ आहे तो होतो मनाचा बदल, विचाराचा बदल, जीवनाचा बदल आणि पापापासून परमेश्वराकडे वळणं म्हणजे पश्चाताप आहे. हालेलुया, हालेलुया. अनेक जण प्रियांनो पश्चाताप करत असताना रडतात. आता ही गोष्ट चुकीची आहे असं मी म्हणत नाही, परंतु पश्चाताप करत असताना प्रियांनो या गोष्टी ज्या या ठिकाणामध्ये दिलेल्या आहेत त्या गोष्टी सुद्धा होणं गरजेचं आहे, तरच तो खरा पश्चाताप होईल. हालेलुया. काय काय व्हायला पाहिजे? पश्चाताप केल्यानंतर पश्चाताप म्हणजे काय आहे? मनाचा बदल व्हायला पाहिजे, विचाराचा बदल व्हायला पाहिजे, जीवनाचा बदल व्हायला पाहिजे आणि पापापासून वळून परमेश्वराकडे वळायचंय. हालेलुया. तरच तो खरा पश्चाताप होईल. पवित्र शास्त्रातील एक वचन आम्ही वाचतो, प्रेषितांची कृत्ये याचा अध्याय 3 आणि वचन 19 मध्ये काय म्हणलेलं आहे? Acts chapter 3 verse 19. प्रेषितांची कृत्ये याचा अध्याय 3 आणि वचन 19 या ठिकाणामध्ये आम्ही वाचूयात. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व वळा, अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभू जवळून यावे. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तेव्हा तुमची पापे पुसली टाकली जावी म्हणून काय करा? पश्चाताप करा. प्रियांनो, पाप पुसून टाकण्यासाठी जी गोष्ट करणं गरजेचं आहे ते काय आहे? पश्चाताप. हालेलुया. आणि पाप का बरं पुसल्या जात नाही? बरोबर आहे, जो व्यक्ती पश्चाताप करत नाही प्रियांनो त्या व्यक्तीचे पाप कधीही पुसून टाकल्या जात नाही. मी रात्री एका सेवकाचं वचन मी ऐकत होतो. त्यांचा विषय वेगळा होता, परंतु मला या गोष्टी या तयारीच्या नुसार प्रियांनो परमेश्वराने मला दिल्या. मी हा विश्वास करतो. ते सांगत होते की ज्या वेळामध्ये परमेश्वर एखाद्या व्यक्तीच्या पापाच्या कारणाने, त्याच्या सवयीच्या कारणाने, त्याच्या चुकांच्या कारणाने त्याच्या 4थ्या पिढीपर्यंत परमेश्वर काय करतो? त्याला शासन करतो. हालेलुया. परमेश्वराचं वचन असं आहे. परंतु ज्या वेळामध्ये एक व्यक्ती जर पश्चातापी करत होत नाही, पश्चाताप करत नाही, तर त्याच्या 4थ्या पिढीपर्यंत परमेश्वर अनेक प्रकारचं शासन, अनेक प्रकारच्या प्रियांनो पीडा त्या वेगवेगळ्या स्तरामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या प्रियांनो त्या 4थ्या पिढीपर्यंत प्रियांनो परमेश्वर त्याचं शासन करत असतो. परंतु त्या पिढीमध्ये जर कोणी जर पश्चाताप केला ना, तर तो जो शाप आहे, परमेश्वराकडून येणारे जे क्लेश आहेत प्रियांनो, त्या सगळ्या गोष्टी परमेश्वर काय करतो? क्षमा करतो. त्या सगळ्या गोष्टी परमेश्वर पुसून टाकतो. म्हणजे पश्चाताप किती महत्वाचा आहे. हालेलुया, हालेलुया. सो त्याच प्रकारे जर परमेश्वर ज्या वेळामध्ये एक व्यक्ती पश्चातापी होतो आणि तो आपलं मन परमेश्वराकडे लावतो प्रियांनो, त्याचं मन बदलतं, त्याचे विचार बदलतात, त्याचं जीवन बदलतं. तो पापापासून प्रियांनो तो परमेश्वराकडे वळतो. परमेश्वर त्याच्या हजारो पिढ्यांना परमेश्वर आशीर्वादित करतो. हालेलुया, हालेलुया. या गोष्टी कशाने घडतात? पश्चातापाने. पश्चाताप फार गरजेचा आहे. आता काही जणांना प्रश्न पडत असेल, मी तर बाप्तिस्मा घेतलाय, मला काय गरज आहे? पुढे आम्ही पाहणार आहोत. हालेलुया, हालेलुया. सो अनेक वेळेस ख्रिस्ती व्यक्तीला सुद्धा वाटतं की मला पश्चातापाची गरज नाहीये. त्या गोष्टी आम्ही पुढे पाहणार आहोत. परंतु आता आपला सध्याचा जो विषय या ठिकाणामध्ये मी पाहत आहोत, पश्चाताप म्हणजे काय? तर तो आहे मेटानोइया. आणि मेटानोइया या शब्दाचा अर्थ आहे मनाचा बदल, विचाराचा बदल, जीवनाचा बदल, पापापासून परमेश्वराकडे वळणं. आणि या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्ही पाहिलेलं आहे प्रेषित 3 आणि वचन 19 मध्ये की तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्चाताप करावं, वळा, अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभू जवळून यावे. सो पश्चाताप म्हणजे पाप ओळखणं, पश्चाताप म्हणजे पापाबद्दल खेद वाटणं, पश्चाताप म्हणजे पाप सोडणं आणि पश्चाताप म्हणजे परमेश्वराकडे परत येणं. हालेलुया. काय आहे पश्चाताप? पापाची ओळख होणं, पापाबद्दल खेद वाटणं आणि पाप सोडणं आणि परमेश्वराकडे परत येणं म्हणजे तो खरा पश्चाताप आहे. हालेलुया.
पश्चाताप आणि पस्तावा या दोन्हीही वेगवेगळ्या बाबी गोष्टी आहेत. हालेलुया. पश्चाताप करत असताना काय व्हायला पाहिजे? मन बदललं पाहिजे, विचार बदलले पाहिजे, जीवन बदललं पाहिजे, तो देवाकडे वळला पाहिजे. त्याच प्रकारे पश्चाताप झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला पापाची ओळख होते, पापाची जाणीव होते, पापाबद्दल त्याला खेद वाटतो, तो पाप सोडून देतो आणि तो परमेश्वराकडे पूर्णपणे वळून जातो. तरच तो खरा पश्चाताप आहे. आणि पस्तावा म्हणजे अनेक वेळेस पियानो आपल्या जीवनामध्ये झालेले दुःख असतील, आपल्या जीवनामध्ये झालेल्या पीडा असतील, आपल्या जीवनामध्ये एखादी गोष्ट आपण जर केली नाही तर त्या गोष्टीबद्दल पियानो खेद वाटणं म्हणजे तो पस्तावा आहे. अनेक जण पियानो पस्तावाच्या कारणाने रडतात, दुःखाच्या कारणाने रडतात. अनेक जण पियानो आपल्या जीवनामध्ये झालेल्या पीडा असतील, क्लेश असतील, आजार असतील या कारणाने रडतात. परंतु पश्चाताप झालेला व्यक्ती, पश्चातापी व्यक्ती पूर्णपणे पियानो आपलं मन बदलतो, तो आपला विचार बदलतो, आपलं जीवन तो बदलतो, तो पूर्णपणे परमेश्वराकडे वळल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. तो पूर्णपणे परमेश्वराकडे वळतो, तरच तो खरा पश्चाताप आहे. हालेलुया. सो परमेश्वराने आपली पापे पुसून टाकावेत जर असं आपल्याला वाटतं तर पश्चाताप करणं गरजेचं आहे. पाप ओळखणं, पापाबद्दल खेद वाटणं, पाप सोडून देणं आणि परमेश्वराकडे वळणं आवश्यक आहे. तरच तो खरा पश्चाताप होईल. हालेलुया. हालेलुया. बोलिए येशू मसीह की. पश्चाताप कळतोय? पश्चाताप कळतोय? काय आहे पश्चाताप? ओके. मन बदलणं आहे, विचार बदलणं आहे, जीवन बदलणं आहे, पापापासून परमेश्वराकडे वळणं आहे. त्याचबरोबर आणखी काय म्हणलं मी? पश्चाताप म्हणजे पाप ओळखणं आहे, पापाबद्दल खेद वाटणं आहे आणि पाप सोडणं आहे आणि परमेश्वराकडे वळणं आहे. तो खरा पश्चाताप आहे. हालेलुया. त्यानंतर हा जो प्रश्न आहे तो फार महत्वपूर्ण आहे की प्रत्येक माणसाला पश्चातापाची गरज आहे का? काय वाटतं तुम्हाला? थोडं जोरात बोला. ओके. श्रीमंताला आहे गरज? दारिद्र्याला गरज आहे का? मध्यमवर्गीय व्यक्तीला पश्चातापाची गरज आहे का? हालेलुया. स्त्रियांना पश्चातापाची गरज आहे का? पुरुषांना पश्चातापाची गरज आहे का? हालेलुया. सो जगातील प्रत्येक वयोगटातील प्रत्येकांना पश्चातापाची गरज आहे. कोणी श्रीमंत असेल, तो दरिद्री असेल, गरीब असेल, मध्यम असेल, कोणीही असो, यानो प्रत्येक व्यक्तीला पश्चातापाची गरज आहे. का बरं? कारण प्रभूचं वचन काय सांगतं या संबंधांनी? सर्वांनी पाप केला आहे. रोमकरासपत्र याचा 3 आणि वचन 23 या ठिकाणामध्ये मी वाचूया. तर रोमन चॅप्टर 3 वर्स 23. रोमकरासपत्र अध्याय 3 आणि वचन 23 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन काय सांगतं? कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. हालेलुया. प्रभूचं वचन स्पष्टपणे सांगतं की सर्वांनी पाप केलं आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. कोणीही स्वतःला पियानो परमेश्वरासमोर निर्दोष ठरू शकत नाही, तो परमेश्वरासमोर स्वतःला नीतिमान ठरू शकत नाही. आणि म्हणून पियानो प्रत्येकांना पश्चातापाची गरज, आवश्यकता आहे. हालेलुया. सर्वांना, श्रीमंत असेल त्यालाही, गरीब असेल त्यालाही. पवित्र शास्त्रामध्ये जसं प्रभू येशू ख्रिस्ताने पियानो एक दाखला दिला एका लाजराबद्दल की जो दरिद्री होता, जो आजारी होता, आणि एक श्रीमंत व्यक्ती याच्याबद्दल. हालेलुया. सो पश्चाताप प्रत्येक व्यक्तींसाठी, प्रत्येक वयोगटातील, प्रत्येक वर्गातील व्यक्तीला पियानो पश्चातापाची गरज आहे. आणि म्हणून पियानो प्रभूचं वचन सांगतं की सर्वांनी पाप केला आहे आणि म्हणूनच पियानो जगातील प्रत्येक व्यक्तीला पश्चातापाची गरज आहे. पियानो पापाचं जे फळ आहे ते आहे मृत्यू किंवा मरण. रोमकरासपत्र याचा अध्याय 6 आणि वचन 23 आम्हाला सांगतं, रोमन चॅप्टर 6 वर्स 23, की परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की कारण पापाचं वेतन हे मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. जर एखादा व्यक्ती पश्चाताप करत नाही
तर तो व्यक्ती प्रियानो आत्मिक मृत्यू त्याच्या जीवनामध्ये आहे. त्या व्यक्तीला प्रियानो तो परमेश्वरापासून विभक्तता आहे. त्याच्या जीवनामध्ये प्रियानो अंतिम न्याय आहे. हालेलुया. परंतु जो व्यक्ती पश्चाताप करतो ना, त्या व्यक्तीला आत्मिक मृत्यू नाहीये. त्या व्यक्तीला प्रियानो तो परमेश्वरापासून विभक्त होणार नाहीये. त्या व्यक्तीला अंतिम न्यायाचा प्रसंग ओढवणार नाहीये. हालेलुया. आणि जो व्यक्ती परमेश्वरासमोर न्यायाच्या आसनासमोर प्रभू समोर येईल ना, तो त्याच्या समोर टिकू शकणार नाहीये. हालेलुया. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. म्हणजे पश्चाताप किती गरजेचा आहे, पश्चाताप किती गरजेचा आहे हे आम्हाला या वचनातून कळतंय की पश्चाताप का बरं गरजेचं आहे. कारण प्रत्येक व्यक्ती हा देवाच्या गौरवाला, परमेश्वराच्या गौरवाला उणं पडलेला आहे. तो स्वतःला निर्दोष ठरू शकत नाही परमेश्वरासमोर. आणि म्हणूनच प्रियानो प्रत्येक व्यक्तीला पश्चातापाची गरज आहे. आणि या पापाचं जे फळ आहे ते काय आहे, मरण आहे, मृत्यू आहे. आणि त्या कारणाने प्रियानो जर पश्चातापी एखादा व्यक्ती होत नाही तर त्याला आत्मिक मृत्यू आहे. त्या व्यक्तीला प्रियानो देवापासून, परमेश्वरापासून विभक्तता आहे. त्या व्यक्तीला प्रियानो अंतिम न्याय आहे. हालेलुया. या गोष्टी आमच्यावरती उडवल्या पाहिजे का? नाही. म्हणून आम्ही काय करावं, पश्चाताप करावा. हालेलुया. हालेलुया. सो त्यानंतर प्रभू येशूने प्रियानो पश्चातापावरती का बरं भर दिलेला आहे. पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने पश्चाताप करण्यासंबंधीने त्याने शिकवण दिली, त्याने या गोष्टीवरती भर दिलेला आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा या गोष्टीवरती का बरं भर दिला. लूक वर्तमान अध्याय 13 आणि वचन 3 मध्ये, लुका चॅप्टर 13 वर्स 3, लूक 13 आणि वचन 3 वाचूयात. येस. मी तुम्हा सांगतो, नव्हते तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. हालेलुया. या ठिकाणामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं की मी तुम्हाला सांगतो, सांगितले नव्हते का की तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. येशूने स्पष्ट सांगितलेलं आहे की आमचे चांगले कर्म असतील हे पुरेसे नाहीयेत. आमची धार्मिकता आमच्यासाठी पुरेशी नाहीये. आमचा पश्चाताप आमच्यासाठी पुरेसा आहे, महत्वाचा आहे. जर आम्ही पश्चाताप नाही केला तर प्रियानो नाश अटळ आहे. हालेलुया. ख्रिस्ती व्यक्तीला वाटतं की मी पश्चाताप करण्याची गरज नाहीये, माझा एकदा बाप्तिस्मा झाला म्हणजे माझा पूर्णपणे पश्चाताप झाला. असं नाहीये. हालेलुया. आम्ही चुकत नाही का? बाप्तिस्मा झालेला व्यक्ती चुकत नाहीये का? बाप्तिस्मा झालेला व्यक्ती प्रियानो चुका करत नाही का? खोटं बोलत नाही का? बाप्तिस्मा झालेला व्यक्ती प्रियानो लहान सहान पाप करत नाही का? हालेलुया. पुढे पाहूया त्या गोष्टी. परंतु या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने पश्चातापावरती का बरं भर दिला? कारण त्याची इच्छा नाहीये की कोणाचा नाश व्हावा. अनेकांना वाटतं की आम्ही चांगले काम करतो, चांगले कर्म करतो म्हणजे आमचा नाश होणार नाहीये. इवन काही जणांना असंही वाटतं की सगळं काही या पृथ्वीवरतीच आहे. हालेलुया. जीवन मरण या पृथ्वीवरतीच आहे असंच वाटतं. परंतु या पृथ्वीवरच्या मरणानंतर आणखी एक जीवन आहे. हालेलुया. आणि ते फार महत्वाचं आहे. बोले येशू मसीह की. परमेश्वराचं वचन सांगतं की लहाण्यातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाहीये. जर आमचा नाश झाला तर परमेश्वराच्या योजनेला आम्ही आमच्या जीवनामध्ये सफल नाही करू शकत. आणि म्हणूनच प्रभूने या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं की तुमचाही त्यांच्यासारखा नाश होईल, परंतु नाश होऊ नये यासाठी त्याने अगोदरच चेतावणी दिली की जर तुम्ही पश्चाताप केला तर, आणि पश्चाताप नाही केला तर. हालेलुया. पश्चाताप होणं फार गरजेचं आहे. मी अगोदरच सांगितलं की पश्चाताप म्हणजे काय आहे. पश्चाताप म्हणजे मन बदलणं, विचार बदलणं, जीवन बदलणं, पापापासून परमेश्वराकडे वळणं. पश्चातापामध्ये प्रियांनो पापाची ओळख होते, पापाबद्दल खेद वाटतो, पाप
व्यक्ती सोडून देतो आणि तो पूर्णपणे परमेश्वराकडे तो व्यक्ती वळतो, तरच त्या व्यक्तीचा खरा पश्चाताप आहे. आणि या ठिकाणामध्ये मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने पश्चातापावरती का बरं भर दिला? कारण अनेकांना वाटत होतं की आमचे कर्मकांड हे आमच्यासाठी आमची बाजू तयार करणारे ठरतील, आणि म्हणून पियानो अनेक जण त्या कर्मकांडांमध्ये पियानो गुरफटले होते. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना स्पष्ट सांगितलं की तुमचा पश्चाताप होणं गरजेचं आहे. तुमचे कर्म पुरेसे नाहीये, तुमची धार्मिकता पुरेशी नाहीये, तर पश्चाताप आवश्यक आहे. हालेलुया. त्याच प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की जो योहान बाप्तिस्मा देणारा आहे प्रियानो, त्याचा सुद्धा संदेश आम्हाला पाहायला मिळतं. मत्ती कुशवर्तमान याचा अध्याय 3 आणि वचन 2 मध्ये जो बाप्तिस्मा देणारा योहान आहे याने सुद्धा काय शिकवण दिली, वाचूयात. मत्ती 3 आणि 2. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. बोले यीशु मसीह की. हा योहान की जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगोदर येशू ख्रिस्ताची वाट तयार करण्याचं काम करत होता. हा योहान की जो लोकांना स्पष्टपणे सांगत होता, त्याने काय म्हणलं की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. हालेलुया. आता अनेक जण हा विचार करतात, योहान असो किंवा प्रभू येशू ख्रिस्त असो, यांनी पश्चातापाची जी घोषणा आहे ती कधी केली, किती वर्ष झाली याला? अनेक जणांना वाटा काढता येतात बरं का, म्हणून मी सांगतोय. किती वर्ष झालेत? 2000 वर्ष. परंतु वचनात काय म्हणलं? स्वर्गाचे राज्य जवळ आलं आहे. हालेलुया. हालेलुया. अहो, त्या स्वर्गामध्ये दिवस नाहीये, रात्र नाहीये. दिवस रात्र कुठं आहे? पृथ्वीवरती आहे. हालेलुया. आणखी प्रभूचं वचन सांगतं की त्याला 1000 वर्ष एका दिवसासारखे आहेत. हालेलुया. हालेलुया. सो हा जो विचार आहे ना माणसाचा की इतके वर्ष झाले तरी स्वर्गाचं राज्य का नाही आलं, तर पियानो त्याने निश्चित केलेला जो वेळ आहे ना, तो त्या वेळामध्ये ती गोष्ट करणार आहे, होणार आहे. ती गोष्ट बदलणारी नाहीये. हालेलुया. परंतु काही जणांना काहीतरी वेगळं शोधायचं असतं ना, ते शोधतच बसणार. हालेलुया. त्याला पश्चाताप नाही करायचा ना, तर तो दुसऱ्या गोष्टीकडे मन लावेल. हालेलुया. परंतु कुठल्या गोष्टीवरती भर द्यायचा आहे आम्हाला? पश्चाताप करण्यावरती. हालेलुया. ज्याला पश्चातापी व्हायचं नाही त्याच्याकडे अनेक कारण आहे, परंतु ज्याला पश्चातापी व्हायचंय त्याला कारण नसताना सुद्धा तो प्रभूकडे येऊन पश्चातापी होईल. कारण या ठिकाणामध्ये योहानाने काय म्हणलं? पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आला आहे. आम्हाला या गोष्टी समजणं गरजेचं आहे, कारण पियानो फक्त बाप्तिस्मा घेऊनच पियानो आमचा पूर्णपणे बदल होईल असं नाहीये. जीवन बदलणं गरजेचं आहे. पश्चातापाची फळं आम्हाला दाखवणं गरजेचं आहे. मत्ती 3 आणि वचन 8 आम्ही वाचूयात. मॅथ्यू चॅप्टर 3 वर्स 8. मत्ती 3 आणि वचन 8. ह्यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या. हालेलुया. या ठिकाणामध्ये योहानाने काय म्हणलं की पश्चातापास योग्य असे फळ द्या. अनेकांचा बाप्तिस्मा होतो, परंतु पश्चातापाचा जो त्याला योग्य फळ ते आपल्या जीवनामध्ये दाखवत नाही. हालेलुया. हालेलुया. योग्य फळ काय काय त्याच्या जीवनामध्ये यायला पाहिजे? पश्चातापाला शोभेल असं योग्य फळ त्याच्या जीवनामध्ये काय काय यायला पाहिजे, दिसले पाहिजेत? शांती, आनंद असला पाहिजे. यस. आणखी राग असला पाहिजे, द्वेष असला पाहिजे. आणखी लीनता त्याच्या जीवनामध्ये दिसली पाहिजे, नम्रता त्याच्या जीवनामध्ये असली पाहिजे, सौम्यता असली पाहिजे, दया त्याच्या जीवनामध्ये असली पाहिजे. त्याचं जे बोलणं आहे ते फार चांगलं, जे एकमेकांना प्रोत्साहन देणार असलं पाहिजे. हालेलुया. बाप्तिस्मा जर 10 वेळेस जरी त्यांनी केलं ना, पण त्याच्या जीवनात जर तो बदलच करत नाहीये, तर त्या बाप्तिस्माचा तो फक्त आणि फक्त पाण्यातून बुडून आलेलाचा अर्थ होईल. हालेलुया. हालेलुया.
बाप्तिस्म्याच्या बरोबर त्याच्या जीवनामध्ये हा बदल घडलाच पाहिजे. त्याने आपल्या जीवनामध्ये योग्य असं फळ त्याने द्यायला पाहिजे. त्याचं मन बदललं पाहिजे, त्याचे विचार बदलले पाहिजे, त्याचे जीवन बदललं पाहिजे, त्याचे पूर्णपणे प्रियानो तो परमेश्वराकडे वळला पाहिजे. त्याने पाप सोडून द्यायला पाहिजे, त्याने पापाबद्दल खेद त्याला वाटला पाहिजे, त्याने पाप ओळखून तो परमेश्वराकडे वळला पाहिजे. तरच तो खरा पश्चाताप आणि तरच त्याचा खरा तो बाप्तिस्मा ठरेल. हालेलुया, हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्ही समजून घेतोय की पश्चातापावरती प्रभू येशू ख्रिस्ताने आणि योहानाने सुद्धा प्रियानो पश्चातापावरती भर दिला. हालेलुया. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतो की खरा पश्चाताप हा कसा ओळखावा. हालेलुया. आम्हाला कोणाच्या जीवनात ओळखायचं नाहीये. हालेलुया. जे परीक्षण करायचंय, निरीक्षण करायचं ना, आम्हाला आमच्या स्वतःच्या जीवनात करायचंय. जो खरा पश्चाताप करणारा जो व्यक्ती असतो ना, तो काय करतो माहितीये, आपल्या जीवनामध्ये तो पापाची कबुली देतो. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूयात. पहिले योहान याचा अध्याय 1 आणि वचन 9 मध्ये काय म्हणलेलं आहे. 1 जॉन चॅप्टर 1 वर्स 9. पहिले योहान पहिला अध्याय आणि वचन 9 या ठिकाणामध्ये योहानाने या पत्रामध्ये काय नमूद केलंय. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापाची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. हालेलुया. या ठिकाणामध्ये योहान की जो प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे, तो काय म्हणतो की पापांची जी कबुली आहे तो व्यक्ती त्या जीवनामध्ये तो देत असतो. की खरा पश्चाताप तो व्यक्ती कसा करतो, तर पापांची कबुली देतो. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे. परंतु अनेक जण असे आहेत की जे आपल्या पापांना, आपल्या चुकांना ते आपल्या जीवनामध्ये पदरी घेतच नाही. हालेलुया. आणि इथं सगळी गडबड होऊन जाते. हालेलुया. आम्ही आमच्या चुका स्वीकारणं गरजेचं आहे अगोदर. परंतु आजची जी स्थिती अशी झाली ना, अनेकांना असं वाटतं की मी जे वागतोय, मी जे करतोय, मी जे माझं जीवन मी जगतोय ना, ते योग्य आहे. इट्स ओके, मी बरोबर आहे, माझी बाजू बरोबर आहे. चोराला कधीच नाही वाटत ना की तो चोरी करतोय ते योग्य आहे. त्याला हेच वाटतं की मी जे करतोय ना ते योग्य आहे, म्हणून तर तो चोरी करणं नाही सोडत. ज्या दिवशी त्याला त्या गोष्टीचा खेद व्हायला लागतो ना, त्या दिवशी तो आपलं मन, आपले विचार, आपलं जीवन तो बदलतो आणि तो परिवर्तित होऊन पियानो चांगल्या गोष्टी तो करायला लागतो. तसं पापाबद्दल आहे. हालेलुया. जोपर्यंत खेद वाटत नाही, दुःख वाटत नाही ना, तोपर्यंत त्या व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन होऊ शकत नाही. आणि परिवर्तनच हा आपल्या जीवनामध्ये आम्हाला पश्चातापाकडे, आपल्याला प्रभूकडे घेऊन जाणार आहे. या ठिकाणामध्ये काय म्हणलेलं आहे की जर आपण आपली पापे पदरी घेतली, ही पहिली घटना, पहिली गोष्ट. त्यानंतर तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची तो आपल्याला क्षमा करेल. पहिला भाग काय आहे, पापे पदरी घ्यायची. आणि त्यानंतर तो परमेश्वर कसा आहे, तो विश्वसनीय आहे, तो न्यायी आहे, तो आपल्या पापांची क्षमा आपल्याला करील. आणि त्याच प्रकारे काय म्हणलं, व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. शुद्ध करण्याचं सामर्थ्य प्रभूमध्ये आहे. परंतु त्यासाठी आम्हाला जे करायचं ना, ती गोष्ट फार गरजेची. अनेकांना वाटतं की प्रभूने आम्हाला शुद्ध करावं, पवित्र करावं. परंतु पवित्र आणि शुद्ध करण्यासाठी अगोदर आमच्या जीवनामध्ये असलेले पाप आम्ही कबूल करणं, ते पदरी घेणं, ते स्वीकारणं गरजेचं आहे. तो ख्रिस्ती व्यक्ती असेल, तो ख्रिस्ती व्यक्ती नसेल, जर तो प्रभूकडे येतो आणि तो प्रभूकडे येऊन आपली पापे, आपली चुका, आपल्या सर्व अपराधांना तो आपल्या जीवनामध्ये पदरी घेतो, त्या गोष्टी तो स्वीकारतो, तर तो परमेश्वर न्यायी आहे, तो विश्वसनीय आहे, तो आपल्या पापांची क्षमा करेल आणि तो आम्हाला सर्व अनितीपासून तो आम्हाला शुद्ध करेल. हालेलुया. शुद्ध करण्याची ठेवलेली अपेक्षा प्रियांनो योग्य आहे, परंतु त्याच्यासाठी करायची जी कृती ना ती फार गरजेची आहे.
हालेलुया. तो व्यक्ती काय करतो? खरा पश्चाताप कसा ओळखायचा? तर तो व्यक्ती काय करतो? पहिला पापांची कबुली देतो, त्यानंतर तो काय करतो? पापाचा त्याग करतो. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूयात, नीतिसूत्रे 28 आणि वचन 13 मध्ये. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 28 वर्स 13. नीति वचन 28 और वचन 13. नीतिसूत्रे 28:13 वाचूयात. जो आपले पाप आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. हालेलुया. सो खरा पश्चाताप करणारा व्यक्ती काय करतो? पापांची कबुली देतो. तो व्यक्ती पापाचा त्याग करतो, पाप तो सोडून देतो. वचन काय म्हणलेलं या ठिकाणामध्ये? जो आपले दोष झाकतो, जो आपले पाप झाकतो, तो बरं करत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावरती दया होते. हालेलुया. आम्हाला कबूल आमच्या कुठल्या व्यक्ती समोर नाही करायचंय, परमेश्वरासमोर व्यक्तिगत त्या गोष्टीची कबुली द्या आणि त्या गोष्टीचा त्याग करा. त्या गोष्टी सोडून द्या, ते पाप सोडून द्या, म्हणजे परमेश्वर काय करेल? त्या व्यक्तीवरती दया करेल. आजचा मनुष्य परमेश्वराने दया करण्याची अपेक्षा करतो, परंतु त्याच्यासाठी त्या व्यक्तीने पापांची कबुली देऊन ती पाप सोडून देणं गरजेचं आहे. हालेलुया. पाप सोबत घेऊन पियानो तो व्यक्ती, परमेश्वर त्याच्यावरती दया कधीही 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 करू शकत नाही, कधीच नाही. म्हणून पापाचा त्याग करणं फार गरजेचं आहे. हालेलुया. सो खरा पश्चाताप करणारा व्यक्ती काय करतो? पापांची कबुली करतो, त्यानंतर पियानो तो पापाचा त्याग करतो आणि त्यानंतर आपल्या जीवनामध्ये बदल करतो. हालेलुया. जीवनामध्ये तो बदल करतो. काय होतं? एक वचन आम्ही वाचूयात, 2 कोरिंथ 5 आणि वचन 17 मध्ये. 2 कोरिंथियन चॅप्टर 5 वर्स 17. 2 कोरिंथ 5 आणि वचन 17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा आता नवे झाले आहे. हालेलुया. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पियानो तो ख्रिस्ताच्या ठाई नवी उत्पत्ती बनतो, ज्या वेळामध्ये तो पापांची कबुली करतो, पापाचा त्याग करतो, पाप सोडून देतो, त्या वेळामध्ये तो ख्रिस्ताच्या ठाई नवी उत्पत्ती बनतो. कारण प्रभूचं वचन सांगतं, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. नवीन झाल्यानंतर आमच्या ठाई नवीन विचार पाहिजे, नवीन मन पाहिजे, नवीन आमचं बोलणं पाहिजे, नवीन आमचं वागणं पाहिजे. जुन्या कुठल्याही कुचक्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये राहता कामा नाही. का? कारण आम्ही ख्रिस्ताच्या ठाई नवी उत्पत्ती आहोत, आम्ही नवीन आहोत. आणि म्हणून प्रभूची इच्छा आहे की आम्ही काय करावं? जो खरा पश्चाताप करणार आहे तो पापाची कबुली करतो, पापाचा त्याग करतो, जीवनामध्ये बदल करतो. त्यानंतर हालेलुया. खोटा व खरा पश्चाताप. खोटा व खरा पश्चाताप या संबंधी आम्ही पाहतो की जो खोटा पश्चाताप आहे, तो खोटा पश्चाताप करणारा व्यक्ती शिक्षा टाळण्यासाठी तो व्यक्ती दुःख करतो आणि लोकांसमोर चांगलं दिसण्यासाठी तो प्रयत्न करतो. काही दिवस तो बदल करतो आणि पुन्हा जुन्या जीवनाकडे तो जातो. याचं उदाहरण म्हणून आम्ही शाऊलाचं जीवन पाहू शकतो. घरी गेल्यानंतर हे वचन तुम्ही वाचा, 1 शमूएल आणि अध्याय 15 घरी जाऊन नक्की वाचा. हालेलुया. सो शाऊलाच्या जीवनामध्ये प्रियांनो पूर्णपणे त्याने खरा पश्चाताप केला नाही. त्याने केलेल्या चुका प्रियानो तो फक्त आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने त्याला शिक्षा करू नये म्हणून प्रियानो तो थोडस दुःख करतो, लोकांसमोर चांगल्या दिसण्यासाठी प्रियानो तो प्रयत्न करतो, काही दिवस तो बदलतो आणि पुन्हा तो आपल्या जुन्या जीवनाकडेच तो व्यक्ती जातो. परंतु खरा पश्चाताप करणारा जो व्यक्ती आहे तो काय करतो? परमेश्वराला दुःख दिल्याची प्रियानो त्याला जाणीव होते. हालेलुया. खरा पश्चाताप करणारा व्यक्ती प्रियानो आपल्या जीवनामध्ये तो परमेश्वराला त्याला दुःख दिल्याची त्याला जाणीव होते आणि तो मनापासून पूर्णपणे तो बदलतो, आयुष्यभर तो परिवर्तनामध्ये आपलं जीवन तो जगतो. याचं उदाहरण आहे दावीद. हालेलुया. हालेलुया. दावीद आहे आणि शाऊल आहे की ज्याने
एकाने खोटा पश्चाताप केला आणि एकाने खरा पश्चाताप केला. खोटा पश्चाताप करणारा किती दिवस राहिला? थोडे दिवस. आणि खरा पश्चाताप करणारा किती दिवस राहिला? अनेक वर्ष राहिला. वचन सांगतं की 40 वर्षापर्यंत प्रियांनो परमेश्वराने त्याला राजा म्हणून नियुक्त केलं. खरा पश्चाताप करणारा जो व्यक्ती असतो त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर त्याच्या अनेक आशीर्वादाला, अनेक प्रकारच्या कृपांना परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये ओसंडून वाहण्यासाठी परमेश्वर त्याला सहायता करतो. हालेलुया. म्हणून खरा आणि खोटा पश्चाताप या दोन्हींचा फरक या ठिकाणामध्ये आम्हाला लक्षात येतो. हालेलुया, हालेलुया. खोटा पश्चाताप करणारे अनेक जण आजच्या वेळामध्ये आहेत की जे थोड्या वेळासाठी बदल दाखवतात आणि परत एकदा पुन्हा एकदा त्या जुन्या जीवनाकडे जातात. आणि त्यांचा इतका भयंकर नाश होतो, इतकं भयंकर त्यांच्या जीवनाची स्थिती बनते की ते परत त्यातून बाहेर निघू शकत नाही. दाविदाच्या जीवनातून आम्ही शिकतो की ज्याने खरा पश्चाताप केला त्याला जाणीव झाली की त्याने परमेश्वराला दुःख दिलं, त्याने आपलं मन बदललं, त्याने आपले विचार बदलले आणि तो आयुष्यभर परिवर्तनामध्ये आपल्या जीवनात तो जगला. स्तोत्रसंहिता 51 जर तुम्ही वाचलं ना तर तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील. घरी जाऊन नक्की वाचा. हालेलुया. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र शास्त्रामधील प्रियांनो काही पश्चातापाची उदाहरणं आहेत. ही उदाहरणं आम्हाला काय शिकवतात? ज्या वेळामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की दावीद, दुसरे शमूएल याचा अध्याय 12 आणि त्याच प्रकारे पियानो स्तोत्रसंहिता 51 मध्ये पियानो आम्हाला दाविदाने केलेल्या पापांबद्दलची पियानो ती सर्व स्पष्टता त्या ठिकाणामध्ये येते. त्याने आपलं पाप लपवलं नाही. दाविदाने पाप लपवलं नाही. हालेलुया. संदेष्टा त्याच्याकडे आल्यानंतर त्याने आपले पाप लपवलं नाही. त्याने सांगितलं आपल्या संदेष्टाला, त्याने पापाची कबुली दिली, त्याने पश्चाताप केला आणि परमेश्वराने त्याच्यावरती दया केली. आणि म्हणून पियानो तो स्तोत्रसंहिता 51 मध्ये तो परमेश्वराकडे प्रार्थना करतो, तो परमेश्वराकडे विनंती करतो, परमेश्वरा तू माझ्यावरती दया कर, तुम्हाला शुद्ध कर, तुम्हाला पवित्र कर. कारण या ठिकाणामध्ये वचन 1 मध्ये मी पाहतो की त्याने काय म्हणले, हे देवा तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर, तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक, मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप तुझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे, म्हणून तू बोलशील तेव्हा न्याय ठरशील व निवाडा करशील तेव्हा निस्पृह ठरशील. पियानो दाविदाची प्रार्थना, दाविदाने केलेली विनंती, दाविदाने केलेला पश्चाताप, परमेश्वराने त्याच्यावरती दया केली. आम्ही दाविदासारखी परमेश्वराकडे पश्चातापी अंतःकरणाने यायला पाहिजे. ज्याला झोप आली ते म्हणतील हालेलुया, बोल येशू मसीह की. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया. पवित्र शास्त्रातील जे पश्चाताप करणारे उदाहरण आहेत ना, तो आहे पहिला दावीद. लक्ष देऊयात आम्ही. दावीद, त्याच्यानंतर दुसरा व्यक्ती आहे. या ठिकाणामध्ये आम्हाला हा व्यक्ती नाहीये, पूर्णचे पूर्ण शहर आहे आणि हे शहर आहे निनवे शहर. पवित्र शास्त्रामध्ये योनाच्या पुस्तकातील अध्याय 3 मध्ये मला पाहायला मिळतं की राजापासून सामान्य माणसापर्यंत सर्वांनी पश्चाताप केला आणि याचा परिणाम काय झाला? प्रियांनो, परमेश्वरने त्यांच्यावरती न्याय थांबवला. परमेश्वर त्या सर्व निनवे शहराचा नाश करणार होता, परंतु यांनी पश्चाताप केला आणि सर्व राजापासून सामान्य व्यक्तीपर्यंत प्रत्येक व्यक्तीने पश्चाताप केला. आणि पश्चाताप केल्या कारणाने परमेश्वराने त्यांच्यावरती न्याय आणला नाही, त्यांना दंड केला नाही, तर परमेश्वराने त्यांना काय केलं? क्षमा केली. म्हणजे पश्चाताप आम्हाला आमच्यावरती येणारा न्याय परमेश्वर थांबवतो. हालेलुया. परमेश्वर दंड नाही करत. त्यानंतर
उधळ्या पुत्र. या ठिकाणामध्ये हा पश्चाताप करणारा उधळ्या पुत्र लूका सुवर्तमाने याचा अध्याय 15 आणि वचन 11 ते 24 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये हा जो उधळ्या पुत्र आहे तो आपल्या मनामध्ये काय म्हणतो की मी उठून आपल्या बापाकडे जाईल. हालेलुया. या उधळ्या पुत्राच्या मनामध्ये पश्चाताप आला, परंतु जोपर्यंत त्याने आपल्या बापाची त्याला आठवण झाली नाही, त्याला पश्चाताप झाला नाही, तोपर्यंत तो आपल्या त्या सर्व रकमेला, त्या सर्व संपत्तीला उडवण्यामध्ये प्रियानो तो गुरफटलेला होता. हालेलुया. त्याच्या मनामध्ये कधीही पश्चातापाचा प्रियानो तो क्षण आला नाही, ज्या वेळामध्ये तो उधळपट्टी करत होता, चैनबाजी करत होता. परंतु ज्या वेळामध्ये त्याच्या सर्व संपत्ती संपली आणि तो डुकरांसोबत जे खाऊ नये ते खाऊ लागला, त्या शेंगा खाऊ लागला, ते टलखर खाऊ लागला. आणि त्या वेळामध्ये प्रियानो त्याला आपल्या बापाची त्याला आठवण झाली, त्याला आपल्या चुकांची जाणीव झाली. तसं तुम्ही गेल्या दिवसांमध्ये एक वचन तुम्ही ऐकलं ना, परमेश्वर वाळवंटात का नेतो. हालेलुया. जर तुम्ही ते वचन ऐकलं नसेल तर युट्यूबला नक्की तुम्ही बघा. जीजस लव्हचं जे चॅनल आहे त्यावरती नक्की तुम्ही बघा. परमेश्वर त्या वचनातून तुम्हाला नक्की मार्गदर्शन करेल. अनेक वेळेस आपल्या जीवनामध्ये वाळवंट येतात, अनेक वेळेस आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टी उद्भवतात की त्या कारणाने आम्हाला पश्चाताप होणारं मन आम्हाला परमेश्वर देत असतो. ही संधी असते आमच्या जीवनामध्ये. त्या भयंकर अग्नीपेक्षा प्रियांनो ही पीडा, हा जो त्रास आहे ना तो परवडला. ती अग्नी कधी न विझणारी अग्नी आहे, कधी न संपणारी अग्नी आहे. त्यामध्ये जाण्यापेक्षा प्रियांनो कदाचित आपल्या जीवनामध्ये एखादा वाळवंट आला असेल, कदाचित एखादी समस्या, एखादी अडचण आली असेल, त्यातून आम्ही ही गोष्ट समजून घ्यावी की मी कोणत्या गोष्टीमध्ये चुकलोय का, कुठल्या कारणामध्ये मी चुकलोय का, कुठलं पाप माझ्या जीवनामध्ये झालंय का, या कारणाने माझ्या जीवनामध्ये या पीडा आलेल्या आहेत, या संकट आलेले आहेत, किंवा माझ्या जीवनामध्ये ह्या प्रकारचे क्लेश आलेले आहेत. त्या उधळ्या पुत्राला प्रियानो आपल्या मनामध्ये त्याने म्हणलं की मी उठून आपल्या बापाकडे जाईल. आणि याचा परिणाम काय झाला, त्याच्या बापाने त्याला क्षमा केली, त्याचा स्वीकार केला आणि पुन्हा त्याची पुनर्स्थापना केली. हालेलुया. पश्चाताप उधळ्या पुत्राच्या जीवनामध्ये झाला, पश्चाताप दाविदाच्या जीवनात झाला, पश्चाताप निनवे शहराच्या सर्व लोकांना झाला, पश्चाताप उधळ्या पुत्राला झाला आणि त्याच प्रकारे प्रियानो पश्चाताप पेत्राला सुद्धा झाला. पेत्र की ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियानो अनेकांसमोर प्रियानो त्याने नाकारलं. किती वेळेस नाकारलं पेत्राने? त्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला विचारलं होतं बरं का, 3 वेळेसच विचारलं होतं. काय विचारलं होतं? हालेलुया. हे कनेक्शन त्या वेळामध्ये त्याला लागलं असेल की ज्या वेळामध्ये तो रडायला लागला असेल. 3 वेळेस त्याने शिपायांसमोर असेल, लोकांसमोर असेल, त्याने 3 वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं. त्याला विचारलं की तू येशू ख्रिस्ताचा शिष्य आहेस काय? त्याने म्हणलं मी त्याला ओळखत नाही, त्याचा माझा काही संबंध नाहीये. हालेलुया. समजतंय? तुम्ही ईश्वर विश्वास करता का? नाही, आम्ही नाही ओळखत. तुम्ही प्रार्थनेला जाता का? नाही नाही, कधीच नाही. हालेलुया. पेत्रासारखं अनेकदा प्रियानो आम्ही सुद्धा नाकारतो. आम्ही आमच्या कृतीने नाकारतो, आमच्या विचाराने नाकारतो, आमच्या मनाने आम्ही नाकारतो, आम्ही अनेक वेळेस आमच्या शब्दांनी सुद्धा नाकारतो. आम्हाला कोणी जर विचारलं ना, नातेवाईकांना असतील किंवा ओळखीचे असतील ना, त्या वेळामध्ये आम्ही उघडपणे येशूला नाकारायला लागतो. कदाचित तुम्ही त्या प्रकारे नाकार दिला असेल, परंतु पेत्रासारखं तुम्ही पश्चातापी व्हा. आणि पश्चातापी तुम्ही व्हाल
तर पुन्हा प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियांनो अशी एक मोठी जबाबदारी पेत्राला दिली ना. पेत्राबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं होतं? या खडकावरती मी माझी मंडळी स्थापिल. येशू ख्रिस्ताने पेत्राला खडक म्हणलंय आणि त्याच्या द्वारे प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळामध्ये पेत्राने यरूशलेममध्ये त्याने भाषण केलं ना, पहिलं 3000 लोकांनी बाप्तिस्मा घेतला एका वेळामध्ये. बोले येशू मसीह. त्या मंडळीची स्थापना प्रियांनो, त्या लोकांची स्थापना त्या यरूशलेम मध्ये पेत्राच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने केली. हा पेत्र की ज्या पेत्राने नाकारलं होतं, हा पेत्र पश्चातापाच्या कारणाने प्रियांनो तो प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रियांनो सुवार्ता सांगणार प्रियांनो व्यक्ती तो बनला. म्हणून तुम्ही पश्चाताप करताना तर तो पश्चाताप कधीच वाया नाही जात. हालेलुया. कळत न कळत अनेक चुका आम्ही आमच्या जीवनामध्ये करतो प्रियांनो. हालेलुया. सो कोणी कोणी पश्चाताप केले पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. दावीद आहे, निनवे शहर आहे, उदळ्या पुत्र आहे आणि पेत्र आहे. अनेक उदाहरणं आहेत, परंतु आम्हाला इतकी उदाहरणं पाहण्याची गरज नाहीये. थोडंसं आम्हाला सांगितलं तरी आम्हाला समजून येतं. हालेलुया. त्यानंतर आता पश्चाताप केला म्हणजे आम्हाला काहीतरी मिळतं ना. मिळालं पाहिजे की नाही? मिळालं पाहिजे की नाही? हालेलुया. काही केल्यानंतर काही मिळालंच पाहिजे ना. ओके. पश्चातापाच्या द्वारे प्रियांनो आम्हाला मिळणारे आशीर्वाद आहे. हालेलुया. पश्चातापाच्या द्वारे आम्हाला कोणते आशीर्वाद मिळतात? आता बऱ्याच जणांना आशीर्वाद म्हणजे, काही जणांनी अशी परिभाषा, अशी व्याख्या बनवली ना, आशीर्वाद म्हणजे घर, गाडी, बंगला, नोकरी, पैसा, संपत्ती, प्रॉपर्टी. मुळात हा आशीर्वाद नाहीये. हालेलुया. मुळात हा आशीर्वाद नाहीये. या बाह्य स्वरूपाच्या गोष्टी आहेत की जो व्यक्ती पश्चाताप नाही करत ना, जो व्यक्ती प्रभूकडे येत नाही ना, त्याला सुद्धा या गोष्टी मिळतात. जगिक गोष्टी. मुळात या गोष्टी जगिक आहेत. परंतु आत्मिक जे आम्हाला मिळतं ना, ते म्हणजे पश्चातापाचे जे आशीर्वाद आहेत. पहिलं आहे पापांची क्षमा. बोले येशू मसीह की. काय मिळतं? पापांची क्षमा मिळते. एक वचन आम्ही वाचूया. यशायाचं पुस्तक याचा अध्याय 1 आणि वचन 18 मध्ये. आयझाया चॅप्टर 1 वर्स 18. यशाया 1:18 मध्ये काय म्हणलेलं आहे? परमेश्वर म्हणतो, चला या आपण बुद्धिवाद करू. तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होईल. ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील. हालेलुया. या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की जो व्यक्ती पश्चाताप करतो ना, पापांची क्षमा त्या व्यक्तीला मिळते. हा पहिला आशीर्वाद त्याच्या जीवनात आहे. आज अनेकांच्या जीवनामध्ये हा आजार इतका जडलेला आहे, इतका जडलेला आहे की या आजारातून क्षमा देण्याचं, या आजारातून मुक्तता देण्याचं एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. पापांची क्षमा देणारा फक्त येशू ख्रिस्तच आहे. तो एकमेव डॉक्टर आहे. हालेलुया. पापांची क्षमा देण्याचा अधिकार केवळ येशूकडे आहे. तो पाप्यांना मारण्यासाठी आला नाही, तर पाप्यांना तारण्यासाठी आला. हालेलुया. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं? मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याकडे आल्यापासून पित्याकडे कोणी जात नाही. पित्याकडे जाण्यासाठीचा जो मार्ग आहे ना, तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्ताकडे येण्यासाठी प्रियांनो पश्चाताप करणं गरजेचं आहे. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी बर्फासारखी पांढरे होतील. ती किरमिजी सारखी तांबडे असली तरी लोकरी सारखे निघतील. तो आम्हाला इतकं शुद्ध, इतकं पवित्र करेल ज्या वेळामध्ये आम्ही पश्चातापी होतो. त्या वेळामध्ये पापांची क्षमा मिळते. पश्चातापाचा पहिला आशीर्वाद काय आहे? पापांची क्षमा. त्यानंतर त्या व्यक्तीला नवीन जीवन मिळतं. हालेलुया. काय मिळतं त्या व्यक्तीला? नवजीवन. 2 कोरिंथ 5 आणि वचन 17 मध्ये काय म्हणलेलं आहे? 2 कोरिंथियन चॅप्टर 5 वर्स 17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पाहते नवे झाले आहे. आम्ही जुन्या स्वभावाचे, जुन्या विचाराचे, जुन्या मानसिकतेचे, जुन्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये नाही राहत, तर आम्ही काय बनतो? नवीन व्यक्ती बनतो.
नवी उत्पत्ती आम्ही बनतो. हालेलुया. किती जणांना वाटतं की नवीन जीवन प्रभूने तुम्हाला द्यावं? हा आशीर्वाद आहे ख्रिस्ती जीवनामध्ये पश्चातापी झाल्यानंतर. हालेलुया. हा दुसरा आशीर्वाद. पहिला आहे पापांची क्षमा, दुसरा आहे नवीन जीवन. आणि नवीन जीवन प्रभूचं वचन सांगतं की जुने ते होऊन गेले, पाहते नवे झाले आहे. आम्ही नवीन बनतो ख्रिस्तामध्ये. हालेलुया. त्यानंतर तिसरी जी बाब किंवा तिसरा आशीर्वाद जो मिळतो ना, तो पश्चातापाचा आशीर्वाद, पवित्र आत्मा त्या व्यक्तीला मिळतो. वाचूयात प्रेषित 3 आणि वचन 38 मध्ये, ऍक्ट्स चॅप्टर 2 वर्स 38. प्रेषित 2:38 मध्ये पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. हालेलुया. सो पवित्र आत्म्याचं ज्या वेळामध्ये अभिषेक होतो ना प्रियानो, पवित्र आत्मा त्या संबंधीने प्रियानो त्यांना काय होतं? त्यांना मार्गदर्शन मिळतं. पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांना अनेक गोष्टीचा उलगडा त्यांच्या जीवनामध्ये व्हायला लागतो. हालेलुया. हालेलुया. कारण पश्चातापाच्या द्वारे प्रियानो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पूर्णपणे बदल घडतो. त्याला पवित्र आत्मा मिळतो. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं की पश्चाताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. पवित्र आत्मा त्याच वेळेस मिळतो. हालेलुया. केव्हा? पश्चाताप आणि बाप्तिस्मा. पश्चाताप, पापांची क्षमा आणि बाप्तिस्मा झाल्यानंतर पवित्र आत्म्याचं दान मिळतं. जर त्याच्या अगोदर असं वाटतं ना, बाप्तिस्माच्या अगोदर पवित्र आत्मा मिळाला, कुछ तो गडबड आहे. हालेलुया. 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 खरंच तो पवित्र आत्मा आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. हालेलुया. मला एक सांगा, एखादी एक्झाम असेल, जर ती क्वालिफाय केली नाही तर त्या क्वालिफाय करण्याऐवजी व्यतिरिक्त त्याला एखादं पद किंवा एखादी जागा त्याला मिळू शकते का? समजा एखाद्या नोकरीसाठी अनेक विद्यार्थी परीक्षा देतात आणि बिना परीक्षा दिल्या, बिना इंटरव्ह्यू दिल्या त्या व्यक्तीला त्या पदावरती नियुक्त केलं जातं का? नाही केलं जातं. ती प्रोसेस आहे. ती प्रोसेस फॉलो होणं, ती पूर्ण होणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे व्यक्तीच्या जीवनामध्ये पश्चाताप करणं, पापांची क्षमा मिळणं आणि त्याला त्या व्यक्तीने बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे की त्यानंतरच त्या व्यक्तीला पवित्र आत्म्याचं दान त्याला मिळेल. हालेलुया. आणि जर त्याच्या अगोदर त्याला वाटतंय ना की मला बाप्तिस्माच्या अगोदर मला पवित्र आत्मा मिळाला, हालेलुया, त्याने या गोष्टीची चाचपणी करावी. हालेलुया. पवित्र आत्मा हा बाजारात मिळणारा नाहीये. पवित्र आत्मा हा खिराप्यात नाहीये की मागितलं म्हणजे मिळेल. तो देवाचा आत्मा आहे. तो परमेश्वर पित्याचा आत्मा आहे. जिथं शुद्धता आहे, जिथं पवित्रता आहे, त्याच ठिकाणामध्ये तो पवित्र आत्मा येतो आणि वास करतो. आणि म्हणून जो तिसरा आशीर्वाद मिळतो तो काय आहे? पवित्र आत्मा. काय काय मिळतं? पश्चातापाचे आशीर्वाद, पापांची क्षमा मिळते, नवीन जीवन मिळतं, पवित्र आत्मा मिळतो आणि त्यानंतर त्या व्यक्तीचं परमेश्वराबरोबरचं नातं दृढ होतं. हालेलुया. जसं त्या उदळ्या पुत्राचं नातं आपल्या बापाशी परत एकदा दृढ झालं. एक वचन वाचूयात. याकूब 4 आणि वचन 8 मध्ये काय म्हणलेलं आहे? याकूब, जेम्स चॅप्टर 4 वर्स 8. याकूब 4 आणि वचन 8. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं की देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. परमेश्वराजवळ आम्ही कशाने येऊ शकतो? कसं येऊ शकतो? पश्चातापाने.
पश्चाताप झाल्याशिवाय परमेश्वराजवळ कोणी येऊ शकतो का? नाही येऊ शकत. हालेलुया. आणि पश्चाताप झालेला व्यक्तीच परमेश्वराजवळ आल्यानंतर परमेश्वर त्याच्या जवळ येतो. आणि मला सांगा, आता ज्या व्यक्तीच्या जवळ परमेश्वर आला त्या व्यक्तीचं आणि परमेश्वराचं नातं कसं असेल? दृढ असेल, गुढ असेल, गहन असेल. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर त्याला संकटात नाही पाहू शकत, परमेश्वर त्याला दुःखात नाही पाहू शकत, परमेश्वर त्याला दारिद्र्यात नाही पाहू शकत, परमेश्वर त्याला क्लेशात नाही पाहू शकत, परमेश्वर त्याला आजारपणामध्ये नाही पाहू शकत. कारण त्या व्यक्तीचं आणि परमेश्वराचं नातं दृढ नातं बनतं. जसं उदळ्या पुत्राचं आपल्या बापाबरोबर परत एकदाचं नातं रिस्टोर झालं, पुनर्स्थापित झालं. पश्चातापाच्या द्वारे आमचं नातं परमेश्वराबरोबर पुनर्स्थापित होतं. आणि म्हणून पियांनो, आम्हाला पश्चातापाचा जो आशीर्वाद आहे तो आहे परमेश्वराबरोबरचं नातं. त्यानंतर जो 5वा आशीर्वाद आहे तो आहे स्वर्गामध्ये आनंद. हालेलुया. स्वर्गामध्ये आनंद केला जातो. जसं लूक शुभवर्तमान याचा अध्याय 15 आणि वचन 7 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. लुका चॅप्टर 15 वर्स 7. लूक 15 आणि वचन 7 वाचूयात. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. 99 नीतिमानापेक्षा एक जो पापी प्रभूकडे येतो ना पश्चाताप करून, त्याच्या संबंधीने काय होतं? स्वर्गामध्ये अधिक आनंद होतो. मला सांगा की ज्या वेळामध्ये एक पापी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये पाप सोडून देतो, पापाचा त्याग करतो, त्याला पापाची जाणीव होते, पापाबद्दल त्याला खेद वाटतो, त्याने परमेश्वराला दुःख दिलं याबद्दलचा त्याला खेद वाटतो, त्या पापांची जाणीव होते आणि तो पाप स्वीकारतो, त्या पापाला सोडून देतो, तो नवीन मन नवीन विचार धारण करतो आणि प्रभूकडे तो वळतो. पण त्या संबंधीने स्वर्गामध्ये अधिक आनंद केला जातो. हालेलुया. हा आनंद पियानो स्वर्गातला आनंद आहे, पृथ्वीवरचा आनंद नाहीये. एका पापी व्यक्तीने ज्या वेळामध्ये पश्चाताप केला, तो प्रभूकडे वळला ना, तर स्वर्गामध्ये फार मोठा आनंद केला जातो, अधिक आनंद केला जातो. हालेलुया. सो म्हणून आम्ही काय करणं गरजेचं आहे? पश्चाताप करणं गरजेचं आहे. त्यानंतर पश्चाताप न केल्याचा जो परिणाम आहे तो या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतो की परमेश्वरापासून त्या व्यक्तीला विभक्तता होते, अंतकरण कठीण होतं, त्या व्यक्तीचं आत्मिक अंधत्व त्या व्यक्तीला येतं, त्या व्यक्तीवरती न्यायाचा प्रसंग येणार आहे, त्या व्यक्तीला सार्वकालिक शिक्षा त्या व्यक्तीला होणार आहे की जो पश्चाताप करत नाही त्याला. एक वचन वाचूयात, इब्री 3 आणि वचन 15 मध्ये. हिब्रू चॅप्टर 3 वर्स 15. इब्री 3:15 वाचूयात. शास्त्रात असे म्हटले आहे, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपले मने कठीण करू नका. हालेलुया. प्रियानो, प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगत आहे की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपले मन कठीण करू नका. जो व्यक्ती आपलं मन, आपलं अंतकरण कठीण करतो ना, तो व्यक्ती पश्चाताप करू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून परमेश्वराने आम्हाला कठीण मन नाही दिलेलं आहे, पाषाणमय हृदय त्याने आम्हाला नाही दिलेलं आहे. त्याने आम्हाला कोणतं मन दिलेलं आहे? मांसमय हृदय दिलेलं आहे. पूर्ण मन बदलवणारा तो परमेश्वर आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि म्हणून पियांनो, आजच्या वेळामध्ये प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती असेल, विश्वासणारा असेल, प्रत्येक व्यक्तीने पियांनो पश्चाताप करणं गरजेचं आहे. जर तो पश्चाताप करत नाही तर त्याचा परिणाम काय होतो? तो परमेश्वरापासून विभक्तता त्याला होते, त्याच्या जीवनामध्ये पियांनो अंतकरणामध्ये कठीण त्याचं होतं, तो आत्मिकरित्या अंधत्व त्याला मिळतं. पियांनो, त्याच्यावरती न्यायाचा प्रसंग ओढवला जातो, सार्वकालिक शिक्षा त्याला मिळणार आहे. आणि म्हणून चेतावणी दिलेली आहे की जसं इस्रायल लोकांनी केलं ना, तसं तुम्ही आपलं मन कठीण करू नका. हालेलुया, हालेलुया. सो आणखी आम्ही पाहतो की दररोज पश्चातापाची गरज आहे, दररोज. हालेलुया. का बरं दररोज गरज आहे?
एक वचन आम्ही वाचूयात, स्तोत्रसंहिता 139 आणि वचन 23 आणि 24 मध्ये. आणि हे स्तोत्र आम्हाला शिकवतं की दररोज पश्चातापाची गरज का आहे. 139, 23 आणि 24. सॅम चॅप्टर 139 वर्स 23-24. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाची काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव. हालेलुया. सो एका विश्वासणाऱ्याला, एका विश्वासू व्यक्तीला सुद्धा पियानो दररोज स्वतःची तपासणी त्याला करणं गरजेचं आहे. त्याला दररोज पश्चाताप करणं गरजेचं आहे, एका ख्रिस्ती व्यक्तीला सुद्धा, विश्वासणाऱ्याला सुद्धा. हालेलुया. परंतु काही जणांची अशी मनधारणा आहे किंवा काही जणांचे असे विचार आहेत की पश्चाताप ख्रिस्ती व्यक्तीला करण्याची गरज नाहीये. सैतानाला काय म्हणलेलं माहितीये? धूर्त म्हणलेलं आहे, धूर्त. आणि हा विचार धूर्ततेचा आहे. हालेलुया. धूर्ततेचा विचार आहे ना. या ठिकाणामध्ये जो स्तोत्रकर्ता दावीद आहे, तो दावीद राजा लिहितोय. दावीद राजाची विनंती काय आहे? हे देवा, माझी झाडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव. तो पश्चातापी अंतकरणाने प्रभूकडे, परमेश्वराकडे तो प्रार्थना करतो, विनंती करतो. जर दावीद राजा पश्चाताप करत असेल की जो परमेश्वराच्या हृदयाच्या जवळचा व्यक्ती आहे, हालेलुया, आमचं अंतर किती आहे परमेश्वराच्या हृदयापासून, याची चाचपणी करणं गरजेचं आहे. बोले येशू मसीह की. जर हृदयाच्या जवळचा व्यक्ती परमेश्वराकडे प्रार्थना करतोय, कसोटीस लावण्याला तो विनंती करतोय, पश्चातापी होण्याचं पियानो तो परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे आणि तो म्हणतो की मला सनातन मार्गाने चालव परमेश्वरा. प्रत्येक व्यक्तीला पश्चातापाची गरज आहे. नवीन व्यक्ती असेल, जुन्यातला जुना ख्रिस्ती व्यक्ती असेल, त्यालाही पश्चातापाची गरज आहे. इस्रायल लोकांचं मन कठीण झालं होतं आणि त्या कारणानेच ते पश्चातापी होत नव्हते. आज अनेक ख्रिस्ती लोकांचं मन कठीण झालेलं आहे आणि म्हणून ते पश्चाताप करत नाही परमेश्वरासमोर. त्यांना वाटत नाही की मी चुकलोय. मी कोणत्या ना कोणत्या कारणामध्ये चुकतोय, गडबडी करतोय, पाप करतोय, परमेश्वराला दुःखवतोय. ख्रिस्ती बंधूंच्या विरोधात बोलत असेल, आम्ही सेविकांच्या विरोधात बोलत असेल, परमेश्वराच्या विरोधात आम्ही वागत असेल, ही गोष्ट परमेश्वराला दुःख देणारी बाब आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला पियानो, ख्रिस्ती असेल, ख्रिस्ती इतर असेल, त्यांना सुद्धा पश्चातापाची गरज आहे. नवीन व्यक्तीला परमेश्वराच्या समोर येऊन पश्चातापाची गरज आहे. ख्रिस्ती व्यक्तीने सुद्धा परमेश्वराजवळ येऊन पश्चाताप करण्याची गरज आहे. या ठिकाणामध्ये दावीद राजा म्हणतो की हे देवा, माझी झडती घेऊन माझं हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. ही प्रार्थना आहे परमेश्वराकडे की तुम्हाला कसोटीस लाव. आम्ही करू का अशी प्रार्थना? आम्ही अशी प्रार्थना करू का की परमेश्वर तुम्हाला कसोटीस लाव? हालेलुया. उलट आमची ही प्रार्थना की परमेश्वरा कसोटी नको रे बाबा, कसोटी नको. कारण कसोटी फार भयंकर असते ना. हालेलुया. आताची जगातली कसोटी परवडली, परंतु ती नरकाची आग्नी नाही परवडली. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये काय सांगत आहे? माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव. ही त्याची प्रार्थना आहे. आम्ही दररोज पश्चातापाची गरज दररोज आहे. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो, जो यज्ञ करण्याचा जो वेळ आहे ना, तो कधी असायचा आहे? कधीच असायचा. ओके. यज्ञ करण्याचा जो आहे, यज्ञ पशु अर्पण करण्याचा, परमेश्वराला
तो धूप दाखवण्याचा असेल किंवा यज्ञ अर्पण करण्याचा वेळ कधी असायचा? सॉरी, सायंकाळी. ओके, आणखी हालेलुया, हालेलुया. वाचा. नाही, वलांडण काढणे चाललं आपण. परमेश्वराने इस्रायल लोकांना नियम दिलेले आहे, म्हणून आम्हाला या सगळ्या गोष्टी समजणं फार गरजेचे आहे. ज्या वेळामध्ये परमेश्वराने इस्रायल लोकांना दिलेला तो निवास मंडप असेल किंवा यरूशलेमचं जे मंदिर असेल, या सगळ्या गोष्टी ज्या वेळामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे समजतील ना, त्या वेळामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीने आणि परमेश्वराने दिलेल्या आम्हाला शिकवणी पूर्णपणे चांगल्या प्रकारे समजतील. परंतु काही जण म्हणतात की आमच्यासाठी जुना करार नाहीये. हालेलुया. अहो, जुना करार नाहीये तर नवीन करार सुद्धा नाहीये. नवीन कराराचा जो पाया आहे ना, तो जुन्या करारामध्ये रचला गेलेला आहे. हालेलुया. तरच तो पूर्ण झालाय. येशू ख्रिस्ताने म्हणलं, मी रद्द करण्यासाठी नव्हे तर पूर्ण करण्यासाठी आलो आहे. हालेलुया. म्हणून ख्रिस्ती व्यक्तीने नवीन करार जसं वाचतोय ना, तसंच तोने मन लावून जुना करार सुद्धा वाचणं गरजेचं आहे. परंतु अनेक जण काना डोळा करतात, डोळे झाक करतात जुन्या कराराकडे. असं करता कामा नये. हालेलुया, हालेलुया. इतिहास जर माहिती नसेल तर आम्हाला भविष्य काय माहिती असणार आहे? आम्ही वर्तमान काळामध्ये आम्ही काय जगणार आहोत? म्हणून हा इतिहास माहिती असणं फार गरजेचं आहे. आम्हाला या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे माहिती असणं गरजेचे आहे. हालेलुया. सो उजेडण्या अगोदर आणि मावळ्याच्या दरम्यान, अंधाराच्या वेळामध्ये, त्याच्या अगोदरचा जो वेळ आहे ना, त्या वेळामध्ये तो यज्ञ केला जायचा. हालेलुया. योब जो परमेश्वराकडे नित्य तो आपल्या मुलाबाळांसाठी प्रियांनो तो पशूंचं अर्पण तो करत होता. आणि तो काय म्हणत होता? माझ्या मुलांनी, माझ्या लेकरांनी कळत न कळत जर काही चुका परमेश्वराच्या विरोधात जर काही केल्या असेल तर परमेश्वर त्याला क्षमा देईल. आणि योबाबद्दल परमेश्वराचं वचन काय सांगतं की त्याच्या सारखा नीतिमान व्यक्ती पूर्व देशामध्ये कोणी नव्हता. जर योब जर रोज पश्चाताप करत होता तर पियानो आम्हाला सुद्धा त्या वचनातून शिकवण आहे की आम्ही सुद्धा रोज पश्चाताप करावा. विश्वासणारा व्यक्ती या गोष्टीकडे डोळे झाक करू शकत नाही, त्यानेही पश्चाताप करावा. योबाने केला. संकट जीवनामध्ये येणारच आहे, अडचणी जीवनामध्ये येणार आहेत, दुःख जीवनामध्ये येणार आहेत, अनेक प्रकारचे क्लेश जीवनामध्ये येणार आहे, आजारपण जीवनामध्ये येणार आहेत. हालेलुया, हालेलुया. काही जणांना वाटतं की मी इतकं येशूवरती विश्वास करतो, माझ्या जीवनामध्ये संकटच येऊ नये. यायलाच पाहिजे. आमची पारख कशी होईल? विश्वासाची पारख कशी होईल? हालेलुया. आजारपण जर आलं नाही तर प्रभूकडे सुद्धा आम्ही येणार नाही, असा मनुष्य आहे. हालेलुया. संकट जर जीवनामध्ये आले नाही तर परमेश्वराची आठवण सुद्धा होणार नाहीये. बोल येशू मसीह की हालेलुया. असे बघितले आम्ही बरं का. संकटाच्या वेळामध्ये ना इतकं रडून रडून ते आमच्याकडे प्रार्थना विनंती देतात ना, आमच्यासाठी प्रार्थना करा. आणि बरे झाल्यानंतर समोरून जातात, पाहत सुद्धा नाही. हालेलुया. विचार करा की मनुष्य इतका बेईमान आहे, परंतु परमेश्वर तसा नाही आहे. आम्हाला पश्चातापाची आवश्यकता आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीला दररोज पश्चाताप करणं गरजेचं आहे. आणि प्रियांनो, यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? पाप ओळखलं पाहिजे, परमेश्वरासमोर प्रियांनो त्याची कबुली द्यायला पाहिजे, मनापासून आम्ही खेद व्यक्त केला पाहिजे, पापाचा त्याग आम्ही केला पाहिजे, येशूवरती पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आणि पवित्र आत्म्याच्या साहाय्याने नवीन जीवन आम्ही जगलं पाहिजे. हालेलुया. शेवटचं वचन आम्ही वाचूया. 2 कोरिंथ 7 आणि वचन 10 मध्ये
2 Corinthians chapter 7 verse 10. 2 Corinthians 7 आणि वचन 10 मध्ये शेवटचे वचन आहे. कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण अहिक दुःख मरणास कारणीभूत होते. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन सांगतं की 2 Corinthians 7 आणि वचन 10 मध्ये आम्ही वाचलं की कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते. ईश्वर प्रेरित जे दुःख आहे ते आमच्यासाठी तारणाचं कारण ठरतं. हालेलुया. म्हणून जीवनामध्ये जर दुःख येतं ना, निराश होऊ नका. प्रभू तुम्हाला स्वच्छ करतोय, साफ करतोय, शुद्धीकरण करतोय. प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतं की जे ईश्वर प्रेरित दुःख आहे ते तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाहीत, पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. दोन वेगवेगळ्या प्रकारचे दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये येतात. हालेलुया. एक आहे शरीराकडून आलेलं दुःख, ऐहिक जगिक दुःख, आणि दुसरं आहे परमेश्वराकडून आलेलं जे आमच्या जीवनामध्ये आम्हाला पश्चातापासाठी कारणीभूत ठरवतं. हालेलुया. हालेलुया. हे दोन्ही दुःख समजणं फार गरजेचं आहे. परंतु आज अनेक ख्रिस्ती लोकांची ही गफलत झालेली आहे की त्यांना समजतच नाहीये की माझ्या जीवनात जे दुःख आलेले ते कोणत्या कारणाने आलेलं आहे. ईश्वर प्रेरित जर दुःख आमच्या जीवनामध्ये येत आहे ना, तर आम्ही आमच्या जीवनामध्ये ते पश्चातापाचं कारण होण्यासाठी प्रभू आमच्या जीवनामध्ये देतो. सो आज या ठिकाणामध्ये मी पाहिलं की पश्चाताप काय आहे, तर पश्चातापाची गरज का, तर प्रियांनो पश्चाताप म्हणजे काय आम्ही पाहिलं की पश्चाताप म्हणजे काय आहे, मेटानोया, जो ग्रीक शब्द आहे मनाचा बदल, विचाराचा बदल, जीवनाचा बदल आणि पापापासून ओढून परमेश्वराकडे वळणे. आणि पश्चाताप म्हणजे प्रियानो पाप ओळखणं, परमेश्वराला प्रियानो त्या पापाबद्दल स्वतःला खेद करणं आणि त्याच प्रकारे पाप सोडून देणं आणि परमेश्वराकडे वळणं आहे. त्याच प्रकारे पश्चाताप की पश्चातापाची गरज कोणाला आहे, तर सर्वांना पश्चातापाची गरज आहे. कारण सर्वांनी पाप केलं आहे असं प्रभूचं वचन सांगतं, आणि या पापाचं जे वेतन आहे ते आहे मरण, आणि प्रभूची इच्छा नाही की ते मरण आम्हाला यावं. सो त्याच प्रकारे प्रियांनो पश्चातापासंबंधीने प्रभू येशू ख्रिस्ताने आणि त्याच प्रकारे जो बाप्तिस्मा देणारा योहान आहे, या दोघांनी याची शिकवण दिली. त्याच प्रकारे प्रियांनो आम्हाला पाहायला मिळालं की खरा जो पश्चाताप कसा ओळखायचा, तर तो व्यक्ती काय करतो, पापांची कबुली देतो, तो व्यक्ती पापाचा त्याग करतो, तो व्यक्ती जीवनामध्ये बदल घडतो, तो व्यक्ती प्रियांनो आपल्या जीवनामध्ये प्रभूकडे आपलं जीवन तो जगायला लागतो. आणि प्रियांनो त्याच प्रकारे खरा जो पश्चाताप आहे या संबंधीने आम्हाला पाहायला मिळालं खरा आणि खोटा पश्चाताप. प्रियांनो यामध्ये जो खोटा पश्चाताप करणारा व्यक्ती आहे तो आहे शौल, आणि त्याच प्रकारे त्याचा जो परिणाम झाला आम्हाला पाहायला मिळतो. आणि त्याच प्रकारे खरा पश्चाताप करणारा जो आहे तो आहे दावीद, की याने सुद्धा पश्चाताप केला आणि परमेश्वराने त्याला 40 वर्षापर्यंतचा त्याचं राज्यकारभार परमेश्वराने चालवला आणि परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. परमेश्वराने त्याच्या नावे पित्तर, तर परमेश्वर आज सुद्धा त्याच्या लोकांना आशीर्वादित करत आहे. त्याच प्रकारे पियानो आम्हाला पाहायला मिळतं की पश्चाताप करणारे जी उदाहरणं आहेत पवित्र शास्त्रामध्ये, दावीद, निनवे शहर, उदळ्या पुत्र पेत्र यांनी पश्चाताप केला आणि प्रभूंनी त्यांच्यावरती कृपा केली. त्याच प्रकारे पियानो पश्चातापाच्या द्वारे मिळणारे जे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद आहे पापांची क्षमा, नवीन जीवन मिळतं, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळतं, पवित्र आत्मा त्या व्यक्तीला एका देणगीच्या स्वरूपाने मिळतं, परमेश्वराशी नाते त्याचं दृढ होतं आणि त्याच प्रकारे स्वर्गामध्ये त्याच्या संबंधीने आनंद केला जातो. ज्या वेळामध्ये एखादा व्यक्ती पश्चाताप करतो त्या वेळामध्ये पश्चाताप न केल्याचा परिणाम आम्ही पाहिला की प्रियांनो पश्चाताप जर केला नाही तर तो परमेश्वरापासून विभक्त होतो, अंतःकरणाची कठीणता त्या व्यक्तीला येते, तो आत्मिकरित्या अंधत्व त्या व्यक्तीला येतं, त्या व्यक्तीवरती न्यायाचा प्रसंग येतो, त्या व्यक्तीला प्रियांनो सार्वकालिक शिक्षा होणार आहे. आणि म्हणून प्रियांनो पश्चाताप करणं फार गरजेचं आहे. आणि पश्चाताप आम्ही एकदा नव्हे तर दररोज आम्ही पश्चाताप करावा. विश्वासू व्यक्तीने, ख्रिस्ती व्यक्तीने सुद्धा पश्चाताप करावा, कारण पश्चातापाची गरज प्रत्येक व्यक्तीला आहे. हालेलुया. सो पवित्र परमेश्वर आपल्या प्रत्येकांना या पश्चातापाची जी गरज आहे आज प्रत्येकांना स्पष्ट केलेली आहे. मी विश्वास करतो
की ही शिकवण प्रभूने तुम्हाला दिलेली असताना प्रभू ही शिकवण तुम्हाला इतरांना देण्यासाठी सुद्धा प्रभू नक्की सहायता करेल. पवित्र परमेश्वर तुम्हाला तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन. मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन ऐकलंय, तुम्ही इतरांना सुद्धा ह्या पश्चातापाच्या गरजेची ही वचन तुम्ही नक्की इतरांना सुद्धा नक्की शेअर करा, त्यांना सुद्धा पाहण्यासाठी नक्की प्रोत्साहित करा. परमेश्वर तुम्हाला तुमच्या परिवाराला या पश्चाताप करण्यासाठी प्रभू नक्की सहायता करेल. त्याच प्रकारे तुमची प्रार्थना विनंती तुम्ही कळू शकता. 7776837128 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती नक्की कळवा. त्याच प्रकारे परमेश्वर जो तुम्हाला प्रोत्साहित करत आहे जीजस लव्स मिनिस्ट्रीसाठी आर्थिक स्वरूपाने मदत करायला, तर डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या जीपे फोन पेच्या माध्यमातून तुम्ही तुमची मदत, तुमची देणगी, तुमची सहयोग राशी तुम्ही नक्की पाठवू शकता. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.